यवतमाळ पोलीस दलाकडून आंतरराष्ट्रीय गँगस्टरला अटक करण्याची मोठी कारवाई जी आहे ती करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नी गँगचा सदस्य असलेला भूपिंदर सिंग हुड्डा याला यवतमाळ पोलिसांनी यवतमाळमधून अटक केलेली आहे. आपल्यासोबत या संपूर्ण संदर्भात बोलण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आहेत. सर, एक मोठी कारवाई यवतमाळ पोलीस दलाकडून केलेली आहे. काय नेमकी माहिती? सदरचा अटकेतला आरोपी हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा आहे. येस. आज सकाळी आपण 5 वाजता आपल्या एल-सी-बी टीमने एक आरोपीला अप्रहेंड केलेलं आहे. त्यांचे नाव भूपिंदर सिंग आहे. ते पंजाब राज्याच्या होशियारपूर जिल्ह्याचा आहे. त्यांच्या पूर्ण आपण इंट्रॉगेशन केले तर आपल्याला अशा माहिती पडले त्यांच्या विरुद्ध टोटल 17 गुन्हा दाखल आहे. त्याच्यापैकी 16 गुन्हा पंजाबमध्ये आहे आणि 1 गुन्हे राजस्थानमध्ये आहे, बाडमेर जिल्ह्याला आहे. आणि तो टोटल लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नी गुज्जर गँगला काम करतात म्हणून ते काबूल दिलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी पंजाब पोलिसांच्या सोबत पण खूप चर्चा केलेली आहे आणि राजस्थान पोलिसांच्या पण चर्चा केलेली आहे. ते पण मला क्लिअरली सांगितलेले आहे की लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नी गुजरच्या गँग मेंबर आहे म्हणून. आणि टोटल त्यांच्या विरुद्ध 16 गुन्हा आहे. आणि आता 2023 ला बाडनेर जिल्हा राजस्थानमध्ये मर्डर करून तिथून ते फरार होऊन आपल्या जिल्ह्याला येऊन गेल्या 2 वर्षापासून यवतमाळमध्ये थांबतात आहे. आणि आपल्याला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांना आपण अटक म्हणजे अप्रहेंड करून आता राजस्थान पोलीस ताब्यात दिलेला आहे. सर, कशा पद्धतीने तो या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यात आला आणि या ठिकाणी वास्तव्यास होता आणि पोलिसांना कशी माहिती या संपूर्ण संदर्भाने मिळाली? त्यांना ऍक्च्युअली आधीपासून कोणीतरी त्यांचा ओळखवाला इथे थांबत होता. त्यांना पकडून ते इकडपर्यंत आलेले आहे. त्यांना वाटलं की इथे जास्त डाऊटफुल नाहीये, म्हणजे पंजाबवाला अगर नांदेड गेले कुठेतरी इथे सिख पॉप्युलेशन जास्त असेल त्यांना डाऊटफुल येईल, पण इथे कमी पॉप्युलेशन असल्यामुळे त्यांच्यासोबत ते थांबलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा काय म्हटलं? हा, आपल्याला बेसिकली आपण एक एनडीपीएसच्या कारवाईमध्ये आपण बिझी आहे. त्याच्या दरम्यान आपल्याला एक जो इन्फॉर्मेंट आहे, म्हणजे जो आपला गोपनीय बातमीदार आहे, त्यांना सांगितलं की सर अशा अशा मला एक डाऊटफुल व्यक्ती आहे. ते केव्हा एक वेळा दारू पिऊन सांगितलं की मी राजस्थानला आणि पंजाबला माझ्यावर मर्डरचा गुन्हा दाखल आहे म्हणून तेव्हा सांगितलेलं आहे. त्याच्यावर आपण वर्कआउट करून ते त्यांना आपण अटक केलेलं आहे. इथं कुठल्या भागात तो राहत आणि काय? इथे आपलं यवतमाळ शहरमध्ये जाम रोडला राहत होता. गेल्या पहिल्या 2023च्या नंतर पहिल्या एक 8 महिने गुरुद्वाराला थांबत होता. त्याच्यानंतर तो इथे येऊन एक रूम घेतलेली आहे. रूम मध्ये त्यांच्या फॅमिली सोबत राहत आहे जाम रोडला. एक मोठी कारवाई जी आहे ती यवतमाळ पोलीस दलाकडून केली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगचा बिन्नी गँगचा सदस्य जो आहे त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ.